हाय, चला आज बघूयात केराटिन ट्रीटमेंट कशी करायची. केराटिन ट्रीटमेंट का करायची हे मी तुम्हाला नंतर सांगते, पण त्याआधी बघूयात त्याची प्रोसेस काय. सो आपल्याला पहिले डबल शॅम्पू करून घ्यायचा आहे, पण कंडिशनर अप्लाय करायचं नाही आहे हेअर वॉश करताना. त्यानंतर हेअर 90% ड्रायरने ड्राय करून घ्यायचे आहेत आणि मग त्याला 4 सेक्शनमध्ये डिवाइड करायचं आहे. इथे मी लक्स लीजचं केराटिन ट्रीटमेंट यूज केलेलं आहे. याचे रिझल्ट्स मला आवडले, सो मी हे सेकंड टाईम यूज करते. याचे रिझल्ट्स चांगले आहेत, डॅमेज्ड हेअरला प्रोटेक्ट करतं. त्यानंतर तुम्हाला असे छोटे छोटे सेक्शन्स घेऊन व्यवस्थित अप्लाय करून त्याला एमल्सिफिकेशन करायचं आहे. ही क्रीम मॅक्झिमम तुम्हाला 25 to 30 मिनिट्सच्या आत लावून झालीच पाहिजे. या प्रोसेसला एमल्सिफिकेशन म्हणतात. ही थोडी फास्ट करायची असते अँड येस, हे लावताना या क्रीमच्या स्मेलमुळे थोडंसं डोळ्यातनं पाणी येतं, पण नो वरीज. आणि त्यानंतर त्याला इथे मी प्लास्टिक शावर कॅपने रॅप करून 45 मिनिट्सपर्यंत ठेवलं होतं. त्यानंतर इथे माझ्याकडे राऊंड कोम नव्हती, तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करा प्लीज. मी दाखवल्याप्रमाणे स्ट्रेटच ड्रायर तुम्हाला फिरवायचं आहे. क्रीम अप्लाय केल्यानंतर वॉश करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता केसांमध्ये शाईन लगेच चेंज कसा दिसतोय. तुम्ही आत्ता स्वतः क्लिअर विजिबल रिझल्ट्स आहेत. ड्रायर पूर्णपणे फिरवून झाल्यानंतर इथे तुम्हाला स्ट्रेटनिंग त्यावरच करायचं आहे. स्ट्रेटनिंग करताना हीट पूर्ण हाय टेम्परेचरवर ठेवायचे आहे आणि तुम्ही रिझल्ट्स क्लिअरली बघू शकता. नेक्स्ट डे तुम्ही हेअर वॉश करू शकता. इथे आफ्टर आणि बिफोरचे रिझल्ट्स मी दाखवलेत बघा. सो बेसिकली केराटिन ट्रीटमेंट ही डॅमेज्ड हेअर्सची कंडिशन चांगली करण्यासाठी असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.